वाटायचं की माझ्याही पोटी अशी एक सुंदर मुलगी जन्माला यावी। सती लहान असताना बरं का, म्हणजे पार्वतीचा पूर्वीचा जन्म बघा। महिला मंडळ आपला स्वतःच वाटतं, एखादी सुंदर मुलगी खेळायला लागली की आपल्याला वाटतं की अशीच मुलगी आपल्या पोटी जन्माला यावी। आणि खरं सांगू का, ज्यांना मुली आहेत त्यांना मुलीची किंमत कळत नाही, पण ज्यांना मुलगी नाही ना त्यांना वाटतं की कोण्याही मुलीला बघलं की आपल्याला अशी एक मुलगी असायला पाहिजे होती। मुलगी घरामध्ये जन्माला आल्याशिवाय ते घर शोभून दिसत नाही बघा। कोणत्याही कार्यक्रमामध्ये ती मुलगी सजून नटून इकडे तिकडे फिरत असली की ते कार्यक्रम भरून वाटतात, मन भरतं मुलीला बघितल्यानंतर। कारण का मुलगी म्हणजे साक्षात जगदंबेचा अवतार असते बरं का। म्हणून ती मीना राणी सती लहान असताना म्हणायची अशीच एक मुलगी माझ्या पोटी जन्माला यावी। तेव्हा ती कल्पना केली होती, म्हणून बघा पार्वती तिच्याच पोटी अवतारला येते। आता पुढे बघा, म्हणून पार्वती इकडे तिकडे फिरत असताना त्या हिमालयाची पत्नी मीना राणी तिला वाटायचं की अशीच एक चिमुकली मुलगी आपल्या घरामध्ये जन्माला यावी। तेव्हा ती कल्पना केली होती। मग आता एके दिवशी काय झालं बघा, हिमालयानं आपलं कुळ वाढवावं यासाठी पितराची मुलगी मेना त्या मुलीसोबत लग्न केलं हिमालयाने, आणि मेना राणी व हिमालयाचा विवाह झाला। पार्वतीच्या वडिलांचा आणि आईचा विवाह झाला, लगेच झाला बरं का, काही वेळ लागत नाही लग्नाला आई वडिलांच्या। मग त्यांचा विवाह संपन्न झाल्यानंतर ब्रह्मदेवाने सांगितलं हिमालयाला की बाबा रे, तुझ्या पोटी सतीने देह त्याग केला, परत ती सती अवतारला येण्यासाठी तू परत त्या देवीची स्तुती कर, देवीला विनंती कर। म्हटल्यानंतर ब्रह्मदेव सांगितल्याप्रमाणे हिमालय पर्वत व मेना राणी जगदंबे मातेची स्तुती करतात। जगदंबा माता, जशी तू दक्षाच्या पोटी जन्माला आली होतीस तशीच तू आमच्या पोटी सुद्धा अवतारला ये, जन्माला ये। म्हणून हिमालय राजा आणि मेना राणी जगदंबे मातेची स्तुती करतात। जय अंबे माऊली उदोग जगदंबे माऊली, जय अंबे माऊली उदोग जगदंबे माऊली, उभ्या जगावर धरशी आई तूच कृपा सावली, उदोग जगदंबे माऊली, जय अंबे माऊली उदोग जगदंबे माऊली, जय अंबे माऊली उदोग जगदंबे माऊली, अंबे माऊली। माय बहीण हो निघालसी आम्हावरी माखर, लेक लाडकी होऊन करसी घरामुचे सादर, माय बहीण हो निघालसी आम्हावरी माखर, लेक लाडकी होऊन करसी घरामुचे सादर, सोना होऊन येसी तेव्हा सोन्याच्या पावले, उभ्या जगावर धरशी आई तूच कृपा सावली, उदोग जगदंबे माऊली, जय अंबे माऊली उदोग जगदंबे माऊली, जय अंबे माऊली उदोग जगदंबे। बाळ सोनले होई ऐसे सोनकरी कोवले, खेळवितो तुझ प्रतिभातावरी नंतर देतो सोने, अंधारातच वाटा पडद्या आल तुला ठेवले, उभ्या जगावर धरशी आई तूच कृपा सावली, उदोग जगदंबे माऊली, जय अंबे माऊली 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 उदोग जगदंबे माऊली, जय अंबे माऊली, जय अंबे माऊली उदोग जगदंबे माऊली। बोल अंबा माता की जय। मेना राणी व हिमालय राजा
पर्वत राजा जगदंबे मातेची स्तुती करतात की जगदंबा माता आम्हाला प्रसन्न हो, आमच्यावर कृपा कर आणि आमच्या पोटी मुलगी म्हणून तू अवतारला ये। जगदंबे मातेची स्तुती केल्यानंतर जगदंबा माता प्रसन्न झाली आणि सांगितलं पर्वत राजाला, मी तुझ्या पोटी जन्माला येणार आहे, अवतारला येणार आहे। परत आदिशक्ती जगदंबेची स्तुती समस्त 33 कोटी देवांनी परत स्तुती करायला लागले। हिमालय राजा स्तुती केला, मेना राणी देवीला बोलवते, परत 33 कोटी देवांनी जगदंबे मातेची स्तुती करतात। तुझ्या भक्ताला विजयाचे वरदान तू दे, तुझा उदो 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 जगदंबे, तुझा उदो 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 जगदंबे, तुझा उदो 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 जगदंबे। जय अंबे जगदंबे माता, जय अंबे, जय अंबे जगदंबे माता, जय अंबे, ताली वाजवा। जय अंबे जगदंबे माता, जय अंबे, जय अंबे जगदंबे माता, जय अंबे। तुझ्या भक्ताला विजयाचे वरदान तू दे, तुझ्या भक्ताला अभयाचे जीवदान तू दे, तुझा उदो 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 जगदंबे, आय उदो 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 जगदंबे। तुझा उदो 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 जगदंबे, तुझा उदो 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 जगदंबे। सर्व 33 कोटी देव असणारे जगदंबे मातेची स्तुती करतात की जगदंबा माता, पूर्वी तू दक्ष कन्यामधून या ठिकाणी दक्षाच्या पोटी अवतारला आलीस, आता हिमालय राजांच्या पोटी अवतारला ये आणि समस्त जगाचं कल्याण कर। आदिशक्ती माता, हे सदाशिवप्रिय दुर्गे, हे सदाशिवप्रिय दुर्गे, आम्ही तुला नमस्कार करतो। तू परम कल्याणकारी आदिशक्ती आहेस, तू समस्त विश्वाची व्यापून उरलेली शुभ कारणी आहेस, तू स्थूलही आहेस, सूक्ष्म आहेस, चराचराची जननी असणारी आदिशक्ती माता प्रसन्न हो। सर्व देवदेवता जगन्मातेची स्तुती करतात आणि जगदंबा मातेला आव्हान करतात आणि जगदंबा मातेचे आव्हान केल्यानंतर ती जगदंबा माता प्रगट झाले आणि समस्त देवाला विचारते, तुम्ही एवढी माझी स्तुती करता, याचं कारण काय आहे? तेव्हा सर्व देव म्हणतात की माते, जेव्हा तुम्ही देहत्याग केला तेव्हा रुद्राला तुमचा विरह सहन होत नाही, म्हणून रुद्र सारखं या ठिकाणी समाधी अवस्थेत राहतात। भगवान शंकर कुणाला बोलत नाहीत, डोळे उघडून पाहत नाहीत। रुद्र असणारे नेहमी सतीचा विरह त्यांना सहन होत नाही, सतीची आठवण त्यांना नेहमी येते आणि ते भगवान बोले, बाबा कसल्याच प्रकारचं अन्न पाणी सुद्धा ग्रहण करत नाहीत, सतत या ठिकाणी शिवभजनामध्ये तल्लीन राहतात। म्हणून अशा शंकराचं दुःख तू दूर कर आणि शंकराला प्रसन्न करून घेण्यासाठी तू या ठिकाणी पर्वत राजाच्या पोटी अवतारला ये। म्हणून जगदंबा मातेला कारण सांगितलं आणि खरोखरच जगदंबा माता या ठिकाणी प्रसन्न झालेली आहे आणि ती अवतार घेण्यासाठी सज्ज झालेली आहे। बरं का, मेना राणीला दिवस गेले, मेना राणी या ठिकाणी जगदंबा माता पोटी अवतारला येणार आहे। जगदंबा मातेला डोहाळे लागले, कसे असतील बरं? जगदंबा, साक्षात जगदंबा माता पोटामध्ये आहे, ते डोहाळे कसे असतील? महिला मंडळ, तुम्हा आम्हाला सुद्धा डोहाळे लागतात, कसे?
कुणाला माती खाव वाटते, काही काही बायका गेरू चुन्ना काही खातात. खरं सांगू का महिला मंडळ, जर आपण पोटामध्ये बाळ असताना माती खाली तर म्हातारपणी तो मुलगा तोंडात माती घातल्याशिवाय राहणार नाही. डोळे लागावे कसे, जसे छत्रपती शिवाजी राजांचे आई साहेब राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ, जिजा मातेला डोळे लागले. कसे डोळे लागले? घोड्यावर बसावं, हातामध्ये तलवार घ्यावी, दुष्टांचा निपात करावा, आया बहिणीचं रक्षण करावं, असे डोहाळे जिजा मातेला लागले होते. पण आपले डोहाळे कसे असतात माय? काही खावं वाटतं आपल्याला. कोणी आंबट खातात बायका, कोणी तिखट खातात, कोणी काही खातात. आणि जसे डोहाळे लागले तसा तो पुत्र जन्मत असतो. लक्षात घ्या, गर्भाचे आवडी मातेचा डोहळा, साक्षात जगदंबा माता जगजननी विश्व मोहिनी मीना राणीच्या पोटी अवतारला येणार आहे. त्या मीना राणीला डोहाळे लागले. कसे? असे सुंदर डोहाळे लागले की जगदंबा माता जशी आहे तसं सजणं नटणं, गळ्यामध्ये हार घालायचे, महादेवाची पूजा करायची, असे डोहाळे लागले बघा. काही काही लोकांना पूजा करायचे डोहाळे लागतात, काही लोकांना भजन ऐकावं वाटतं, तर काही काही लोकांना बांगडा ऐकावला वाटतं. जसा गर्व आहे तसे डोहाळे लागतात माय. मातेचे डोहाळे चांगले असले पाहिजे बरं का. म्हणून मीना राणीला असे सुंदर डोहाळे लागले. 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले. आणि जेव्हा वसंत ऋतूमध्ये चैत्र महिन्यातील नवमीला मृगशिरा नक्षत्रावर अर्धी रात्र संपल्यावर अर्धी रात्र संपल्यावर भगवतीचा जन्म झाला. भगवतीचा जन्म झाल्याबरोबर सर्वांना आनंद वाटला. सर्व दिशा तेजोमय झाल्या. सरोवरातील कमळे उगलू लागले. मोरांचे पिसारे फुलू लागले. पशुपक्ष्यांचा आवाज या ठिकाणी सुंदर असं नृत्य करू लागलेले आहेत आणि आनंदाच्या ध्वनी उमलत आहेत. सुंदर आनंद वाटू लागला. मंगल वाद्य वाजू लागले, सनई वाजू लागले, चौघडा वाजू लागला, आनंद वाटू लागला. महिला मंडळ, आपण मुलगा झाला की गावाला पेढे वाटतो, पण मुलगी जन्मली की काही काही महिला म्हणतात पोरगी झाली माय. आणि तू कोण होतीस ग माय? मुलगा झाला की गावाला पेढे वाटण्यापेक्षा मुलगी झाली की